नमस्कार. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण बोलतोय निळावंतीविषयी. मागल्या एपिसोडमध्ये आपण निळावंतीविषयी थोडक्यात माहिती बघितली आणि बऱ्याच लोकांचे मला फोन आले. बऱ्याच लोकांनी असं विचारलं की अगदी थोडक्यात आपण ही माहिती सांगितली, सविस्तर माहिती सांगावी. तर निळावंतीविषयी सविस्तर बोलण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागेल आणि प्रत्येक एपिसोडमध्ये आपण थोडं याच्याविषयी चर्चा मसलत करत जाऊ. मी जी निळावंती वाचलेली आहे ती खरी आहे का खोटी, यावर बऱ्याच जणांच्या शंका कुशंका उभा राहिलेल्या आहेत, प्रश्न निर्माण झालेले. तर मी त्यांना असं सांगू इच्छितो की मला मिळालेली निळावंती ही एका आश्रमामधून मिळालेली आहे, त्यामुळे ती खरीच आहे ही त्यांनी मला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मलाही तो विश्वास आहे. याच्याबद्दल आपण अधिक माहिती बघत असताना यावरती आपण गुगलवरती किंवा AIच्या माध्यमातून याची माहितीसुद्धा आपण घेऊ शकता. जी माहिती मी सांगतोय ती तंतोतंत खरी आहे का खोटी ही आपण AIच्या माध्यमातून सुद्धा विचारू शकता किंवा बघू शकता. तर सुरुवातीलाच मी असं सांगितलं होतं की निळावंती हा ग्रंथ निळावंतीने लिहिलेला नाही. तो ग्रंथ भ्रमर ऋषी यांनी लिहिलेला आहे. भ्रमर ऋषी हे अत्यंत तरबेज होते ब्लॅक मॅजिक किंवा करणी बाधा चेटूक भानामती अशा गोष्टी करण्यासाठी, किंवा तंत्रमंत्र विद्या ज्योतिष खगोलशास्त्र वशीकरण तारण मारण वशीकरण ज्या क्रिया आहेत या क्रियामधून, किंवा जे तारे नक्षत्र ब्रह्मांड याच्यामध्ये भूत पिशाच शाकिनी डाकिनी वशीकरण असे प्रकार याच्यामध्ये ते अतिशय तरबेज होते. आता या भ्रमर ऋषींनी सुरुवातीला भुंग्यांना वश केलेलं होतं असं त्याच्यामध्ये आढळून येतं. भुंग्यांना वश केलेलं होतं. भुंगे त्यांचं काम ऐकत होते किंवा बऱ्याच गोष्टी त्यांना आणून देत होते असं सांगितलेलं गेलं आहे. तर भुंगे त्या काळचे भुंगे हे आकारानंही मोठे असावेत असं मानायला काय हरकत नाही. मग कदाचित फळं असतील, फुलं असतील, मध असेल किंवा छोट्या मोठ्या वस्तू असतील त्या आणून देण्याचं काम ही भ्रमर ऋषींना भुंगे करत होते. आणि त्यानंतर यांनी भूत पिशाचे शाकिनी डाकिनी यांनाही वश करण्याचा क्रिया केलेल्या होत्या किंवा ते वश करत होते. मग त्यांच्या माध्यमातूनही ते त्यांना कोणताही त्रास न देता त्यांना मोक्ष मिळवून देण्यासाठी त्यांना वश करत होते. त्याचबरोबर ज्या गोष्टी तंत्रमंत्र विद्येवर आधारित आहेत या गोष्टी करून ते बऱ्याच गोष्टी साध्य करत होते. आणि हेच पुढच्या जनतेला, पुढच्या येणाऱ्या पिढीला सांगावं, शिकवावं किंवा याचा त्यांना अनुभव यावा, याचा अभ्यास त्यांनी करावा यासाठी त्यांनी निळावंती ग्रंथ लिहिलेला आहे. निळावंती या ग्रंथामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये एक श्लोक आलेला आहे. तो श्लोक मी आपल्याला स्क्रीनवर दाखवू इच्छितो आणि तो श्लोक असा आहे बघा. निळावंती ही मागल्या भागामध्ये जसं सांगितलं त्याप्रमाणे एक लहान मुलगी भ्रमर ऋषींना जंगलामध्ये सापडली. तिला घेऊन ते आपल्या कुटीमध्ये आले. तिथं आल्यानंतर ते रोज एका जनावराला, एका जनावरांच्या पिलांच्या आईला असं आपण म्हणू की त्यांना वश करून बोलवून घेत आणि त्या लहान बालिकेला दूध पाजून जाण्याची विनंती करत. आता याच्यानंतर ही मुलगी हळूहळू मोठी व्हायला लागली आणि मोठी होत असताना हिच्या बघण्यामध्ये रोज आपले वडील, ज्यांना ती वडील मानत होते, ते आपले वडील नेहमी रोज काही ना काहीतरी करत बसलेले त्यांना दिसायचे, विधी करत बसलेले त्यांना दिसायचे. भ्रमर ऋषी रोजच्या रोज एक मंत्र मनातल्या मनात म्हणत, तोंडातल्या तोंडात पुटपुटत आणि तो मंत्र ऐकून निळावंती ही त्यांच्या पाठोपाठ तो मंत्र म्हणत. मग भ्रमर ऋषींनी निळावंतीला जवळ घेतलं आणि सांगितलं की हा मंत्र सिद्ध केलेला आहे, त्यामुळे हा मंत्र असा कधीही म्हणायचा नाही. याची ठराविक विधी आहे, ठराविक वेळ आहे, ठराविक स्थिती आहे. त्या अनुषंगानंच तो मंत्र म्हणलेला चांगला, अन्यथा त्याचे दुष्परिणाम होतात. आणि कदाचित याच गोष्टीचा परिणाम माणसाच्या बुद्धीवर होत असावा, म्हणून माणसाला कदाचित वेळ लागत असावं किंवा तो घर सोडून निघून जात असावा असं
मान्यता आहे की हे पुस्तक वाचल्यानंतर असं होतं, तर मंत्राचा चुकीचा वापर झाल्यामुळं असं होत असावं असं मला वाटतं. तर भ्रमर ऋषी हे यांच्याबद्दल आपण बोलतोय, यांनी भूत पिशाच यांना वश करण्याबरोबर अशा काही विक्षिप्त गोष्टी सांगितलेल्या आहेत निळावंतीमध्ये की हवा सुद्धा आपण बघू शकतो, वाऱ्याला आपण बघू शकतो, उघड्या डोळ्याने आपण त्याचं परीक्षण करू शकतो. आता थोडक्यामध्ये पहिल्या काही 1-2-3 एपिसोडमध्ये पहिल्या काही 2-3 अध्यायामध्ये थोडक्यात माहिती अशी आहे की वारं बघायची तुमची कपॅसिटी एक आठवड्याभरात तुम्ही त्याचं काय म्हणू प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ते बघता येईल. ही खरी गोष्ट आहे, वारं बघता येतं तुम्हाला. आता वारा कसा बघायचा हे आपण सविस्तर याच्यावरती एक एपिसोड करूच, परंतु त्याचबरोबर अग्नी भाजत नाही, म्हणजे किमान सर्वसामान्य माणसाला जिथंपर्यंत अग्नीचा चटका बसतो त्याच्यापेक्षा जास्त कपॅसिटी निळावंतीचा अभ्यास केल्यानंतर होऊ शकते न भाजण्याची. त्याचबरोबर वृक्षवेली यांची भाषा समजते, यांच्याकडून औषधी गोष्टी आपल्याला ज्ञात होऊ शकतात. त्याचबरोबर गाडलेले खजाने हेही कुठं आहेत हे समजू शकतं, जमिनीत पाणी कुठं आहे हे समजू शकतं, त्याचबरोबर रत्न कुठे आहेत हे समजू शकतं, पाण्यामध्ये काही वस्तू आहेत त्या सापडणं शक्य होऊ शकतं. अशा बऱ्याच गोष्टी निळावंतीमध्ये सांगितलेल्या आहेत आणि त्या कशा शोधायच्या, कसं पाहायचं, त्याचा अभ्यास कसा करायचा हे आपण प्रत्येक भागामध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये बघण्याचा प्रयत्न करू. आपण याचा एक सिलेबस ठरवू आणि त्याप्रमाणे आपण प्रत्येक भागामध्ये त्या संदर्भातली माहिती कशा पद्धतीनं घ्यायची आणि त्याची स्वतःवरती कसा त्याचा परिणाम करून घ्यायचा किंवा त्याचा अभ्यास कसा करायचा याबद्दल आपण त्याची माहिती बघू. निळावंती संदर्भात आपण वेगवेगळी माहिती प्रत्येक भागामध्ये बघण्याचा प्रयत्न करू. ही माहिती आपल्याला कशी वाटली जरूर सांगा. भेटूया नवीन माहितीसह नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.